आता एक छोटा खेळ खेळायचा. वीट म्हणजे मनोरा रचायचा आहे. एक काडेपेटी तुम्ही ठेवायची, दुसरी काडेपेटी तुम्ही ठेवायची, तिसरी त्यावर आडवी ठेवायची. अशा पद्धतीने मनोरा रचायचा. 3 टप्प्यांचा मनोरा रचला की पहिलं बक्षीस आणि 5 टप्पे झाले की दुसरं बक्षीस. दोघांनी मिळून हा खेळ खेळायचा आहे. इतकी वर्ष कसं एकाला दुसऱ्याने साथ दिली, हो की नाही, तसाच हा मनोरा उंच उंच घेऊन जायचा आहे. ठेवा उभा. 2 झाले. आता एक आडवा ठेवा. 3. एकदम हळू. 4. अभिनंदन. झी मराठीकडून हे पहिलं बक्षीस आजी तुमच्यासाठी. अभिनंदन. बसा बसा. आणि आजोबा, ही भेटवस्तू तुम्ही द्यायची आजीला. आजी घ्या. अरे वा वा. मला तुम्हाला दोघांना विचारायचंय की इतकी वर्ष झाली, 48 वर्ष उत्तम संस्काराची आहेत. खूप छान संस्कार तुम्ही सगळ्यांवर केलेले आहेत. पण तरी सुद्धा स्वभावामध्ये एक बदल करायला पाहिजे होता किंवा एक बदल केला पाहिजे असं वाटत असेल तर तो कुठला? यांनी थोडी चिडचिड आणि राग कमी करावा असं तुमचं म्हणणं आहे. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? होणार आहे का कधी? आता काय होणार? प्रयत्न करू आणि प्रयत्नवादी असलं पाहिजे माणसाने. हो हो. तुमचं काय म्हणणं आहे आजी? बडबड कमी करावी. बरं. आता मला एक आजच्या या आठवणीबद्दल एक फोटो काढायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी या बाजूला येऊन थांबायचंय. कोल्हापुरी साज आजोबांकडून आजीसाठी. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. दोघांनी एकमेकाला कधी धन्यवादच दिले नाहीत, पण आज दोघांनी एकमेकांचा सन्मान करायचा आहे पुष्पहार घालून. बरं एक मिनिट आजी, एक उखाणा घ्या ना. पूजा अर्चा करून पोटी भरावी देवीची, ह्या पुढे आयुष्यात लाभो साथ हरिश्चंद्रांची. अरे वा वा वा. आणि या इतक्या आनंदाच्या प्रसंगी आजोबा, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.